श्रीकृष्ण नमः. आज आहे 26 डिसेंबर 2025. हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून. जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो, ज्योतिष म्हणजे फक्त नोकरी, पैसा किंवा नातेसंबंध नाहीत. ज्योतिष म्हणजे तारे तुमच्या शरीराशी कसं बोलतात हे समजून घेणं. 2026 मध्ये आकाशात जे ग्रहस्थिती बदलत आहेत त्या तुमच्या शरीरात, मनात आणि रोजच्या ऊर्जेत सूक्ष्म पण खोल बदल घडवणार आहेत. थकवा आला, झोप उडाली, पचन बिघडलं, मन अस्वस्थ झालं तर समजा तारे तुम्हाला थांबा म्हणतायत. हे वर्ष आजाराचं नाही, हे वर्ष जागरूकतेचं आहे. मेष राशी. मेष राशीच्या मित्रांनो, 2026 मध्ये तुमची ऊर्जा लहरी असेल. वर्षाच्या सुरुवातीला मंगळामुळे कामाचा ताण वाढेल. मार्चमधील ग्रहण झोप आणि पचन बिघडवू शकतात. मे नंतर मंगळ मेषमध्ये येईल. जोश वाढेल पण घाईघाईत जखम होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये राहू सवयी तपासेल. स्क्रीन, कॅफीन, झोप यावर नियंत्रण ठेवा. संदेश ताऱ्यांचा. शरीराला शिस्त दिलीत तर ऊर्जा तुमच्या बाजूने राहील. वृषभ राशी. वृषभ राशीच्या मित्रांनो, हे वर्ष शरीराच्या स्थैर्यावर आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये गळा, थायरॉइड, आहार बिघडू शकतो. जूनमध्ये मंगळ येईल, ऊर्जा वाढेल पण ताण, रक्तदाब वाढवू शकतो. भावनेतून खाणं टाळा. संदेश ताऱ्यांचा. साधं अन्न आणि नियमित दिनचर्या हेच तुमचं औषध. मिथुन राशी. मिथुन राशीच्या मित्रांनो, नसा आणि फुफ्फुस संवेदनशील राहतील. जास्त माहिती, गॉसिप, स्क्रीन हे तुम्हाला थकवेल. ऑगस्टमध्ये मंगळ आत्मविश्वास देईल पण प्रवासात आणि वादात ऊर्जा खर्च होईल. संदेश ताऱ्यांचा. श्वासावर लक्ष द्या, मन आपोआप शांत होईल. कर्क राशी. कर्क राशीच्या मित्रांनो, 2026 मध्ये भावना तीव्र असतील. नात्यातील ताण मणक्यावर बसेल. मार्चचे ग्रहण हृदय आणि पचनावर परिणाम करतील. जून नंतर गुरु तुमच्या राशीत. घरचं अन्न, पाणी, शांतता औषध ठरेल. नोव्हेंबरमध्ये जुने भावनिक प्रश्न वर येतील. संदेश ताऱ्यांचा. मन मोकळं केलं तर शरीरही बरे होईल. हे कर्माचं वर्ष आहे. जे दुर्लक्ष कराल ते परत त्रास देईल. मार्चमध्ये हृदय, पाठ संवेदनशील. झोप, आहार चुकला तर थकवा, केस गळणे वाढेल. जून नंतर गुरु ऊर्जा आणि रिकव्हरी देईल. संदेश ताऱ्यांचा. हृदय जपा, शरीर आणि भावना दोन्ही. कन्या राशी. कन्या राशीच्या मित्रांनो, 2026 मध्ये नशीब नाही, सवयी कामी येतील. फेब्रुवारी मार्चमध्ये त्वचा, पोट त्रास देऊ शकतं. जून नंतर मित्र आणि दिनचर्या मदत करतील. वर्षाखेरीस नाही म्हणायला शिका. संदेश ताऱ्यांचा. लहान संकेत दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. 2026 मध्ये कोणताही ग्रह एकटाच काम करत नाही. राहू भ्रम देतो, शनी शिस्त शिकवतो, गुरु उपचार देतो, मंगळ ऊर्जा देतो आणि ग्रहण शरीरातून इशारा देतात. जर तुम्हाला असे ग्रहसंकेत समजून घ्यायचे असतील तर अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. इथे भविष्य घाबरवत नाही, ते तयार करतं. तुळ राशी. तुळ राशीच्या मित्रांनो, काम जीवन समतोल फार महत्वाचा. वसंत ऋतूत झोप कमी झाली तर त्रास वाढेल. मे मध्ये नात्यांमुळे ताण वाढू शकतो. जून नंतर साखर, मीठ कमी करा. संदेश ताऱ्यांचा. समतोल नातेसंबंध म्हणजे शांत झोप. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, 2026 म्हणजे शुद्धीकरण. जुने दोष सोडण्याची संधी. ग्रहण, हार्मोन्स आणि ताण वाढवू शकतात. जून नंतर ध्यान आणि पाण्यातील व्यायाम फायदेशीर. संदेश ताऱ्यांचा. हळूहळू बदल, कायमस्वरूपी उपचार. धनुराशी. धनुराशीच्या मित्रांनो, आरोग्याबद्दलचे गैरसमज तुटतील. प्रवासामुळे थकवा, पचन बिघडेल. जून नंतर डिटॉक्स आवश्यक.
आर्थिक ताण यकृतावर परिणाम करू शकतो. संदेश ताऱ्यांचा. संयम ठेवलात तर ग्रह साथ देतील. मकर राशी. मकर राशीच्या मित्रांनो, शरीर पुन्हा उभारण्याचं वर्ष. गुडघे, दात, पाठ याकडे दुर्लक्ष नको. नोव्हेंबर नंतर महत्वाकांक्षा वाढेल. पण झोप आणि आहार बलिदान देऊ नका. विश्रांती म्हणजे कमजोरी नाही. कुंभ राशी. कुंभ राशीच्या मित्रांनो, मेंदू वेगात चालेल. पाय आणि रक्तप्रवाह संवेदनशील. फेब्रुवारीत ऊर्जा जास्त, अपघाताची शक्यता. कला, सेवा, ध्यान, औषध ठरेल. संदेश ताऱ्यांचा. गती कमी, आयुष्य स्पष्ट. मीन राशी. मीन राशीच्या मित्रांनो, हे आत्म्याचं वर्ष आहे. शनी मर्यादा तपासेल. थकवा, झोपेचे प्रश्न येतील. जून नंतर भावना वाढतील. प्रार्थना, लेखन उपयोगी. संदेश ताऱ्यांचा. स्वतःचा वेग जपा. आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह.